तर आज आपण बघणार आहोत मराठी अलंकार, जे TETसाठी आणि CTETसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर इथे आपण अलंकार म्हणजे काय, तर अलंकार म्हणजे काय, अलंकाराची आपण डेफिनेशन जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. तर अलंकार कशाला म्हटला जाते, तर अलंकार म्हणजे भाषेचे वाढवणारे सौंदर्य. जसं आपण एखाद्या स्त्रीने अलंकार प्रदान केल्यानंतर तिचं सौंदर्य जसं वाढतं, तशा पद्धतीने किंवा तशा प्रकारे भाषेचे सौंदर्य वाढवणारं जे शब्दप्रयोग आहे त्याला अलंकार असे म्हटले जाते. भाषेचे सौंदर्य वाढविणारे जे काय आहे, अलंकार आहे किंवा शब्दप्रयोग आहे, त्याला आपण काय म्हणू, अलंकार म्हटले जाते. अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहे, तर अलंकारचे मुख्य जे प्रकार आहे ते आहे शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार. असे 3 जे आहे ते अलंकाराचे मुख्य प्रकार आहे. ठीक आहे. नंतर आपण इथे शब्दालंकार म्हणजे काय आहे ते बघू. शब्दाच्या रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते. शब्दाच्या रचनेमुळे काय होते, सौंदर्य निर्माण होते, त्याला आपण म्हणू शब्दालंकार. बरोबर आहे. नंतर दुसरं जे आहे ते अर्थालंकार. इथे शब्दाच्या रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते, त्याला शब्दालंकार म्हणते. आणि अर्थाच्या किंवा अर्थामुळे सौंदर्य निर्माण होते, त्याला अर्थालंकार म्हटले जाते. तर उभयालंकार म्हणजे काय, शब्द आणि अर्थ दोन्हीमुळे सौंदर्य निर्माण होते. समजलं का? म्हणजे शब्दालंकार म्हणजे शब्दाच्या रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते, अर्थालंकार म्हणजे अर्थामुळे सौंदर्य निर्माण होते, तर उभयालंकार म्हणजे शब्द आणि अर्थ या दोघांमुळे पण सौंदर्य निर्माण होते, म्हणून त्याला उभयालंकार असे म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 3 जे आहे अर्थालंकार, शब्दालंकार, उभयालंकार म्हणजे अलंकाराचे मुख्य जे प्रकार आहे ते आपण इथे बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महत्त्वाचे शब्दालंकार. तर शब्दालंकारामध्ये पण काय आहे, त्याचे प्रकार आहे. अलंकाराचे 3 प्रकार झाले, शब्दालंकार, अर्थालंकार, उभयालंकार. आता शब्दालंकाराचे सुद्धा महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. ते आहे अनुप्रास, यमक आणि श्लेष. ठीक आहे. अनुप्रास, यमक आणि श्लेष. तर अनुप्रास म्हणजे काय, तर एका किंवा समान वर्णाची पुनरावृत्ती. अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एका किंवा समान वर्णाची पुनरावृत्ती. ठीक आहे. आता तुम्हाला जसे आता काही लोक आहेत त्यांना वर्ण पण माहिती नसेल, तर आपल्याला माहिती आहे अ, आ, इ, ई हे सगळे जे आहे ते वर्ण आहे. तर वर्णाची काय होते, पुनरावृत्ती होते. ठीक आहे. तर त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात, म्हणजे एका किंवा समान वर्णाची पुनरावृत्ती. नंतर दुसरा जो प्रकार आहे शब्दालंकाराचा, दुसरा प्रकार यमक आहे. यमक म्हणजे काय, तर चरणाच्या शेवटी समान शब्द अक्षर समूहाची पुनरावृत्ती, म्हणजे अर्थ वेगळा. अर्थ वेगळा असेल तरी चालेल, परंतु काय, जे चरणाच्या शेवटी म्हणजे जी ओळ आहे, ओळीच्या शेवटी जे समान शब्द असतात त्याला यमक म्हटले जाते. ठीक आहे. समजलं का? त्याला आपण इंग्लिशमध्ये रॅमिंग सुद्धा म्हणतो. तर हे अलंकार आहे, यमक अलंकार. नंतर तिसरा जो अलंकार आहे तो आहे श्लेष अलंकार. तर एका शब्दातून 2 किंवा अधिक अर्थ प्राप्त होणे. एका अर्थातून 2 किंवा अधिक अर्थ प्राप्त होणे याला म्हटलं जाते श्लेष अलंकार. अंडरस्टूड?
एकाच शब्दातून 2 किंवा अधिक अर्थ प्राप्त होणे, त्याला श्लेष म्हटलं जाते. नंतर आता आपण बघितलं की हे शब्दालंकारचे 3 प्रकार आहे, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आता दुसरा जो अलंकाराचा प्रकार आहे अर्थालंकार, आणि अर्थालंकाराचे 3 आणखी प्रकार आहे. आता ते कोणते आहे? उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती. 3च नाही म्हणू आपण, इथे 4 जे आहे ते अर्थालंकारचे काय आहे? मुख्य प्रकार आहे. तर पहिला आहे उपमा. उपमा माहिती आहे तुम्हाला, आपण कोणाला उपमा देतो? 2 गोष्टीमध्ये साम्य दाखवणे. उपमा अलंकार म्हणजे काय? 2 गोष्टीमधील साम्य दाखवणे. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. उदाहरण आपण बघूया. कुणासारखे आहे? चंद्रासारखे आहे. तर चंद्राची उपमा कुणाला दिलेली आहे? तिला दिलेली आहे. जसं आपण तिच्या ऐवजी आपण काय नाव घेऊ एखाद्या व्यक्तीचं? सोनालीचं मुख चंद्रासारखे आहे. तर चंद्रासारखे कोणाचे मुख आहे? सोनालीचे आहे. म्हणजे सोनालीच्या मुखाला किंवा तिच्या मुखाला आपण काय केलेलं आहे? उपमा दिलेली आहे. कोणाची उपमा दिलेली आहे? चंद्राची उपमा दिलेली आहे. ठीक आहे. तर हा झालेला आहे उपमा अलंकार. ठीक आहे, हे झालेलं आहे उपमा अलंकार. उपमा अलंकारामध्ये आणखी म्हणजे काय म्हणते, अर्थालंकारामध्ये रूपक जे आहे तो दुसरा प्रकार आहे. आता पहिला प्रकार जो आपण उपमा बघितला, आता दुसरा रूपक. आता रूपक म्हणजे काय? तर उपमेयावर उपमानाचा थेट आरोप. उपमेयावर उपमानाचा थेट आरोप म्हणजे रूपक. उदाहरण, तिचे मुख चंद्र आहे. इथे मुख आणि चंद्र, तिचे मुख चंद्र आहे म्हणजे मुख जे आहे उपमेयावर उपमानाचा काय आहे? थेट आरोप आहे. तर उपमेय काय झालेला आहे? उपमेय काय झालेला आहे? उपमेयावर उपमानाचा थेट आरोप. तिचे मुख चंद्र आहे म्हणजे मुख आणि चंद्र यामध्ये उपमेय आणि उपमानावर थेट आरोप केलेला आहे की तिचे मुख काय आहे? चंद्र आहे. समजलं? तिसरा प्रकार आहे अर्थालंकारामध्ये उत्प्रेक्षा. आता उत्प्रेक्षा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जणू दुसरी. तर आपण इथे रूपक बघितलेलं आहे. आता आपण उत्प्रेक्षा बघत आहोत. तर उत्प्रेक्षामध्ये काय म्हटले आहे की एखादी गोष्ट जणू दुसरीच आहे अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. एखादी गोष्ट जणू दुसरीच आहे अशी कल्पना करणे. नंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे अतिशयोक्ती. यामध्ये अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा बढवून चढवून सांगणे, एखाद्या गोष्टीचे अतिशय वाढवून वर्णन करणे, मानवीकरण, निर्जीव वस्तूला मानवी गुण देणे. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती छोटी आहे पण तिला इतकं मोठं करून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती. माझ्या घरी तर 10 मजली बिल्डिंग आहे, हे काय झालेलं आहे? अतिशयोक्ती. म्हणजे त्यांच्याकडे एक छोटंसं घर आहे पण ते काय म्हणत आहे? माझ्याकडे 10 मजली बिल्डिंग आहे किंवा 10 मजली घर आहे. तर ही काय आहे? अतिशयोक्ती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे काय बघितलेलं आहे?
अलंकार, अलंकाराचे 3 प्रकार: शब्दालंकार, अर्थालंकार, उभयालंकार. शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक, श्लेष हे बघितलेलं आहे. तर अर्थालंकारमध्ये उपमा, रूपक, उत्प्रेक्षा आणि अतिशयोक्ती. ठीक आहे. तर जसं अलंकार कशा प्रकारे ओळखायचा आहे, अलंकार ओळखण्याची खूण काय आहे? जसं अनुप्रास आपण सांगितलं तर समान वर्णाची पुनरावृत्ती होते. चंचल, चपळ, चिमणी. च च च आलं समान वर्ण. च हे काय वर्ण आहे. चंचल, चपळ, चिमणी. च च च म्हणजे हे समान वर्ण आलंय. समान वर्ण आलाय, अनुप्रास झालाय. नंतर यमक बघूया आपण. समान शब्द अक्षर समूहाची पुनरावृत्ती, मात्र अर्थ वेगळा. मनात विचार, नदीत तीर. समान शब्द, मनात विचार, नदीत तीर. ठीक आहे. अर्थ वेगळा आहे, शब्द काय आहे, समान आहे. अक्षर समूहाची पुनरावृत्ती होते. नंतर श्लेष आहे. श्लेष काय म्हणते? एक शब्द अनेक अर्थ. एक शब्द आणि अनेक अर्थ. संदर्भानुसार एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात, त्याला श्लेष असे म्हणते. एक शब्द पण अर्थ 2. जसं फल आहे, फल. फल हे 2 अर्थ निघतात, बरोबर आहे. जसं उपमा. उपमा बघू आपण. उपमामध्ये काय म्हटलेलं आहे? उपमा अलंकारामध्ये सारखा, प्रमाणे, समान, जसा जसा किंवा जसा जशी तिचा चेहरा चंद्रासारखा आहे. म्हणजे असं बघायचं की याच्यासारखा आहे, याच्याप्रमाणे आहे, याच्या समान आहे, याच्या जसाच्या तसा आहे, जशीच्या तशी आहे, किंवा मग तिचा चेहरा चंद्रासारखा आहे, तो सूर्यासारखा तेज आहे, वगैरे वगैरे. तर याला म्हटलं जाते उपमा अलंकार. रूपक म्हणजे काय? तर उपमेय आणि उपमान. तिचा चेहरा चंद्रासारखा आहे किंवा तिचा चेहरा चंद्र आहे. ठीक आहे. मग उत्प्रेक्षामध्ये काय केलेलं आहे? कल्पना किंवा मग संभावना, जणू होते असं, जणू आकाशात मोतीच विखुरलेले आहे, जणू धरतीवर मोती विखुरले आहे. ठीक आहे. नंतर आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्तीमध्ये खूप वाढवून सांगणे. आपल्याकडे थोडं काही आहे तर त्याच्यापेक्षा खूप जास्त सांगणे, त्याला म्हणते अतिशयोक्ती. ठीक आहे. नंतर आपण बघू की इथे काय मी क्वेश्चन दिलेले आहे. TETसाठी पण उपयुक्त आहे आणि CTETसाठी पण उपयुक्त आहे. तुमचा सराव होणार आहे यामधून छान. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. यात कोणता अलंकार आहे बरं? चंद्रासारखे आहे, उपमा अलंकार, बरोबर आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, तिचे मुख चंद्र आहे. आता चंद्र आहे, चंद्रासारखे आहे आणि चंद्र आहे. चंद्रासारखे म्हटलं तर उपमा आणि चंद्र आहे म्हटलं तर रूपक. ठीक आहे. वारागाणी गात आहे. वारागाणी गात आहे. यामध्ये वारागाणी गात आहे हे काय येणार बरं? याच्यामध्ये मानवीकरण आहे, उपमा आहे, यमक आहे की रूपक आहे? यामध्ये आपल्याला मानवीकरण. नंतर चौथा प्रश्न बघूया. तो रणांगणात सिंहासारखा लढला. कोणासारखा लढला? सिंहासारखा लढला. म्हणजे इथे आलेला आहे उपमा. ठीक आहे. जणू आकाशात मोतीच विखुरले आहे. उत्प्रेक्षा. जणू आकाशात मोतीच विखुरलेले आहे. उत्प्रेक्षा. एखाद्या गोष्टीची वाढवून वर्णन करणे. अतिशयोक्ती. चंचल, चपळ, चिमणी यात कोणता अलंकार आहे? कोणता आहे बरं? अनुप्रास. इथं वर्ण तेच वर्ण
पुन्हा पुन्हा येते त्याला अनुप्रास अलंकार. निर्जीव वस्तूला मानवी गुण देणे म्हणजे काय? तर मानवीकरण. निर्जीव वस्तूला मानवी गुण देणे म्हणजे मानवीकरण. तो पर्वतासारखा उंच आहे, याला उपमा अलंकार म्हणतात. कोणासारखा आहे? पर्वतासारखा. तो ज्ञानाचा सागर आहे, रूपक. फुलांनी हसत हसत स्वागत केले, मानवीकरण आहे. तिच्या सौंदर्यापुढे चंद्रही फिका पडेल, अतिशयोक्ती. जसा राजा तशी प्रजा, यात कोणता अलंकार येतो बरं? उपमा. गोड गोड गाणी गात गेला, याच्यामध्ये काय येणार? गोड गोड गाणी म्हणजे ग ग ग आलं, म्हणजे तेच वर्ण आलं, म्हणजे अनुप्रास. एक शब्द आणि अनेक अर्थ ही कोणत्या अलंकाराची खूण आहे? श्लेष अलंकाराची. तिचे डोळे कमळासारखे आहे, काय येणार? उपमा. तिचे डोळे कमळ आहे, रूपक. चंद्र हसत होता, मानवीकरण. त्याच्या रडण्याने नदी वाहू लागली, अतिशयोक्ती. जणू पृथ्वीने हिरवी शाल पांघरली, उत्प्रेक्षा. इथे काही मी क्वेश्चन तुम्हाला देत आहे सरावासाठी, ते तुम्ही स्वतः त्याचे प्रश्न बघून तुम्ही त्याचे ॲन्सर सोडून बघा. ते जे 10 प्रश्न आहे ते मी तुम्हाला सरावासाठी इथे दिलेले आहे. त्याचे उत्तर मी सांगणार नाही, तुम्ही बघा, कारण मी ते थेअरी प्लस 20 MCQ दिलेले आहे आणि ते खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून ते तुम्ही स्वतः करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपण थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला सांगा. तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओज पाहिजे त्याविषयी कमेंट्स करा, जेणेकरून मी आणखी त्यावर व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आणखी तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.